मसाला बाईट्स मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि मी तुम्हाला आज माझ्या भाच्यांनी जी बिर्याणी बनवली होती मदर्स डेच्या दिवशी, ती त्यांचीच पद्धत होती आणि त्यांनी कशी बनवलेली आहे ते दाखवणार आहे. तर हे पहा, त्यांचेच मसाले अंदाजाने त्यांनी सर्व घेतलेलं आहे. तर त्यांच्या त्यांच्या अंदाजानुसारच हे सर्व केलेलं आहे. तर मी तुम्हाला फक्त सांगणार आहे की त्यांनी कशा पद्धतीने बनवलेली आहेत. त्यासाठी याच्यामध्ये 2 किलो चिकन, 2 किलो तांदूळ, जो लांब तांदूळ असतो, दिल्ली राईस म्हणतात, तो तांदूळ होता आणि तांदूळ अर्धा तास धुवून भिजवून ठेवला होता. हे जे मसाले आहेत ते आम्ही मिक्सरला अगोदर हिरवे वाटण करून घेतलं, नंतर त्यात खोबरं वगैरे वाटून घेतलं. तेल मी खूप कमी वापरते. तेलाचा तुपाचा वापर मी कोणत्याही माझ्या भाजीमध्ये खूप कमी वापर करते. कांदे 1 किलो घेतले, टोमॅटो पण पाऊण किलो घेतलेले. तर हे कांदे एकदम त्यांनीच फ्राय वगैरे केलेले आहेत आणि त्यांच्याच पद्धतीने मसालेसुद्धा त्यांनीच टाकलेले आहेत. मी फक्त आपलं पाहत होते लांबून. पण छान एकंदरीत आमची अशी बिर्याणी, दम बिर्याणी, स्मोकी बिर्याणी झालेली. खडे मसाले टाकले अगोदर तेल तापल्यानंतर. नंतर त्यामध्ये कांदा टाकलेला आणि कांदा थोडा परतला की लाल तिखट, मसाला पावडर, गरम मसाला आणि बिर्याणी मसाला हे मिक्स केलं, व्यवस्थित परतून घेतलं. नंतर मॅरिनेशन केलेलं जे चिकन होतं ते, तर हे चिकन आहे ते फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं रूम टेम्परेचरला येण्यासाठी आणि थोडासा कांदा असा परतून बाजूला ठेवलेला आहे. आणि हा मसाला आता व्यवस्थित परतून घेतला. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून दिले, पाऊण किलो टोमॅटो आहेत आणि एकदम व्यवस्थित मिश्रण परतून घेतलं. नंतर त्यात आपण जे वाटण केलं होतं खोबऱ्याचं, आलं, लसूण आणि कोथिंबीर, पुदिना, हे सर्व मिक्स व्यवस्थित करून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये आता गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि लाल तिखट, लाल असतं ते कलरचं, ते टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं परतून घेतलं आहे. मसाला व्यवस्थित शिजून घेतलेला आहे थोडक्यात. आता याच्यामध्ये आपण जे मॅरिनेशन केलेलं चिकन होतं ते टाकायचं आहे. तर मसाला हा खूप वेळ परतण्यात खूप वेळ जातो, त्यामुळे थोडा वेळ काढूनच हा मसाला परतायचा आहे. आणि मसाला परतल्यानंतरच त्याची खरी जी चव असते ती त्या बिर्याणीमध्ये उतरते. तर आता हा मसाला व्यवस्थित परतलेला आहे आणि आता ते चिकन याच्यामध्ये टाकायचं आहे. तर चिकनसुद्धा शिजवायला वेळ लागतो. कुकरमध्ये अजिबात शिजवलेलं नाही आहे चिकन, त्या पातेल्यामध्ये शिजवलेलं आहे. आणि काय होतं, कुकरमध्ये थोडी चव वेगळी येते. पण भाच्यांचं म्हणणंच असं होतं की आपण पातेल्यामध्ये शिजवूयात आणि चव चांगली येण्यासाठी. तर मग हे चिकन आम्ही बराच वेळ, म्हणजे अर्धा तास तरी त्याच्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे. आणि नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं परतून घेऊन आणि परत थोडा वेळ शिजवलं. इकडे भातासाठी पाणी ठेवलेलं आहे पातेल्यामध्ये. हे मीठ टाकलेलं आहे, थोडंसं तेल टाकते आणि भिजवलेला जो तांदूळ होता तो त्याच्यामध्ये टाकून 70-80% हा तांदूळ शिजवून ठेवलेला आहे. आणि आता आपण लेयर लावायचे आहे. तर थोडक्यात ही दम बिर्याणी आहे आणि स्मोकी बिर्याणी आहे, म्हणजे याला आपण स्मोकसुद्धा देणार आहोत. तर लेयर लावताना अगोदर त्या पातेल्यामधलं शिजवलेलं चिकन बाजूला काढून घेतलं आणि त्याच्यानंतर याच्यावरती चिकन टाकलेलं आहे आणि 2च लेयर लावलेले आहेत, खूप नाही लावलेले. आता व्यवस्थित लेयर लावून घेतलेला आहे आता. आणि उरलेला तांदूळ पुन्हा त्याच्यावरती व्यवस्थित पसरून वरून तो आपण तळलेला कांदा होता तो सुद्धा टाकलेला आहे आणि कोथिंबीर, पुदिना आणि त्याच्यामध्ये थोडेसे होल करून पुन्हा एकदा थोडं तूप टाकलेलं आहे. कारण खूप तूप वगैरे मी माझ्या स्वयंपाकामध्ये वापरत नाही पहिल्यापासून. तर मला लय तर्री आलेलं, लय तर्रीदार कालवण मी करतच नाही, कारण
आम्हाला आम्ही खात नाही, म्हणजे जास्त तेल तरी असं कुठं बाहेर गेलं तरी आम्ही खात नाही, बाहेरून आणलं तरी ते काढून खातो, तेवढं मात्र मी पाळते. तर तुम्ही म्हणालच याच्यामध्ये खूप कमी तेल आहे किंवा खूप कमी तूप टाकलेलं आहे, पण मी तेवढंच पाळते, बाकी काही नाही. साखर, तेल, तूप आणि मीठ हे जरा कमी प्रमाणात, घरामध्येच कमी प्रमाणात वापर केला जातो. तर आता याच्यामध्ये पुदिना, कोथिंबीर वरून टाकत आहे आणि त्याच्यामध्ये होल करून थोडं थोडं तूप टाकलेलं आहे वरून. आणि खाली गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि गरम करायला, आणि नंतर स्मोक पण आपण देणार आहोत. तर नारळाची जी करवंटी असते ते जाळून घेतलेली आहे आणि हे पातेले गॅसवर ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये एक वाटी ठेवलेली आहे. आणि आता हे स्मोक देण्यासाठी आपण इकडे नारळाची करवंटी गरम करायला ठेवलेली आहे. चांगला कोळसा झाली पाहिजे तिची, आणि तूप टाकून ताटली झाकायची आहे आणि थोड्या वेळ तसंच ठेवायचं. आणि 10 ते 20 मिनटं तरी ते बारीक गॅसवरती दम झाला पाहिजे, तेव्हा ती दम बिर्याणी होते. कलर अजिबात टाकलेला नाही. व्हिडिओ आवडला तर शेअर करा. धन्यवाद.